माझं नाव आदित्य रणदिवे आहे. माझ्या गावाचं नाव अनमोल नगर आहे. माझे वडील फार मोठे व्यापारी होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचा पूर्ण व्यवसाय मीच सांभाळला. कारण मला कोणीही भाऊ बहीण नव्हते. फक्त मीच होतो एकुलता एक मुलगा. हो, म्हणूनच माझ्या वडिलांचा करोडोचा सर्व व्यापार आता माझ्या ताब्यात होता. त्यामुळे मी माझ्या कामात पूर्ण व्यस्त असायचो. सकाळी उठून ऑफिसला जायचो, संध्याकाळी परत घरी यायचो. आई वडिलांना जाऊन 4 वर्ष झाली होती आणि मी घरात काही नोकरांचं एकटाच राहायचो. माझी व्यस्तता इतकी होती की मला स्वतःकडे आरशात पाहायलाही वेळ मिळत नसे. असं माझं आयुष्य नेहमीच्या गतीने चालू होतं. माझं वय आता 26 होण्याच्या मार्गावर होतं. पण अजूनपर्यंत मला कोणावरही प्रेम झालं नव्हतं. मी अजूनही एकटाच होतो. कधी अशी कोणी भेटलीच नव्हती जिच्याशी माझं मन जुळेल, जिला सांगता येईल की तू माझी आहेस आणि तिला माझ्या आयुष्याचा भाग बनवून घराची राणी बनवता येईल. एक दिवस मी रोजच्या प्रमाणे घरी परत येत होतो, तेव्हा अचानक माझ्या गाडीसमोर एक मुलगी येऊन पडली. तिला पाहून मी थक्क झालो. अशी सुंदरता मी आजवर पाहिली नव्हती. दुधासारखी गोरी, जळ स्पर्श करताच धुसर होईल अशी. काळे लांब सडक दाट केस तिने ओढणीच्या आत लपवले होते. मी लगेच गाडीतून उतरून तिला उचलण्याचा प्रयत्न केला, पण तिने स्वतःला सावरत माझ्या समोर हात जोडले आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, साहेब, माझी आई फार आजारी आहे. तिच्या उपचारासाठी औषध हवंय, पण माझ्याकडे पैसे नाहीत. आज मी स्वतःला विकायला निघाले आहे. तुम्ही मला विकत घ्या आणि मला इतके पैसे द्या की मी माझ्या आईवर उपचार करू शकेन. जर तिच्यावर वेळेत उपचार झाले नाहीत तर ती मरेल. मी तिला विचारलं, तुझ्या आईला काय झालं आहे? तेव्हा ती हुंदके देत रडू लागली. तिचे अश्रू दवबिंदू सारखे तिच्या गालावर उघडत होते. तेव्हा मला वाटलं माझ्या हाताने तिचे अश्रू पुसावेत, पण वेळ काहीतरी वेगळं मागत होती. मी स्वतःला थांबवत विचारलं, तुला किती पैशांची गरज आहे? ती रडतच म्हणाली, मला 1800 रुपये हवेत. माझ्या आईचं औषध संपलंय आणि तेच औषध 1800 रुपयांना मिळतं. मी लगेच खिशात हात घातला. माझ्या खिशात 10,000 रुपये होते. मी ते काढून त्या मुलीकडे दिले. तिने पैसे पाहिले आणि क्षणभर दचकली. मग हळू आवाजात म्हणाली, साहेब, फक्त वेळ आणि जागा सांगा, मी तिथे येईन. मी चकित होऊन विचारलं, तू असं का म्हणतेस? ती हळू पण स्पष्ट आवाजात म्हणाली, साहेब, आज मी स्वतःला विकायला निघाले आहे. जो माझ्या आईच्या औषधाचे पैसे देईल मी एक रात्रीसाठी स्वतःला त्याच्या हवाली करीन. मी ओठावर हलके स्मितहास्य आणत म्हणालो, वेडे, तू विकण्यासाठी नाहीस, तू त्या डोळ्यांच्या पापण्यांवर बसण्यासाठी आहेस. ती आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली आणि म्हणाली, साहेब, तुम्ही काही म्हणालात का? मी नजर चुकवत म्हणालो, नाही, काही नाही. ती अंदाजे 18-19 वर्षाची दिसत होती, पण असे सौंदर्य की शब्द कमी पडतील. मी हळू आवाजात म्हणालो, तुला स्वतःला विकण्याची गरज नाही. अजून पैसे हवे असतील तर तेही मी देईन, पण पुन्हा कधीही या हेतूने घराबाहेर पडू नकोस. मग मी गाडीचं दार उघडलं आणि आतून एक लिफाफा काढला, ज्यात आणखी पैसे होते. ते मी तिच्या हातात दिले आणि परत गाडीत बसलो. तेव्हा ती मुलगी थरथरत्या आवाजात म्हणाली, साहेब, मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही. जर कधी संधी मिळाली तर माझा जीव देईन, पण तुमचेही उपकार फेडेन. मी तिच्याकडे पाहत हलकेसे स्मित हास्य केले आणि माझ्या गाडीत बसलो. सुमारे अर्धा तासाचा प्रवास करून मी घरी पोहोचलो, पण ती मुलगी माझ्या हृदयात पूर्णपणे घर करून बसली होती. मी तिच्या विचारात इतका हरून गेलो होतो की मी रात्रीचं जेवण केलंय की नाही हेही मला आठवलं नाही. रात्री उलट सुलट वळणे घेत मी फक्त तिच्याच विचारात होतो. ती किती सुंदर आणि किती मजबूर होती. माझ्या डोळ्यासमोर परत परत तोच प्रसंग यायचा, जेव्हा तिच्या गालावर अश्रू वाहत होते आणि ती माझ्याकडे औषधासाठी पैसे मागत होती. कदाचित मी स्वतःलाच मान्य करायला तयार नव्हतो, पण मला जाणवायला लागलं होतं की मी त्या मुलीवर मोहित झालो आहे. ती पूर्ण रात्र माझी झोप उडाली होती. फक्त तोच चेहरा माझ्या मनात कोरला गेला होता. दिवस जात होते, पण मी त्या मुलीला विसरू शकत नव्हतो. 3 दिवसांनी मी पुन्हा त्याच ठिकाणी गेलो. कदाचित ती पुन्हा भेटेल या आशेने, पण ती कुठेच दिसली नाही. त्यावेळी मनात एक विचित्र खंत टाकली. कदाचित मी तिचं नाव विचारलं असतं, तिचा पत्ता घेतला असता. शेवटी ती कोण होती जी येऊन मला अशा प्रकारे वेळ लावून गेली? आता मी सारखा त्याच मुलीच्या विचारात हरवलेला राहू लागलो होतो. तिचं अस्तित्व जणू माझ्या आत मुरलं होतं. माझं मन कुठेच लागत नव्हतं, ना कामधंद्यात ना माणसांच्या गतीत. सगळं जणू अर्थहीन झालं होतं. शेवटी एक दिवस मी माझा जवळचा मित्र निलेशला बोलवलं आणि म्हणालो, निलेश, मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची आहे. तो हसत म्हणाला, काय झालं आदित्य? तुझ्या चेहऱ्यावर तर असं दिसतंय जणू तू एखादं मोठं रहस्य मनात दाबून बसला आहेस. मी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणालो, निलेश, माझं एका मुलीवर प्रेम जडलं आहे, पण ती आता माझ्याकडे नाही आणि मला तीच हवी आहे. तो आश्चर्याने माझ्याकडे पाहत म्हणाला, ती तुला कुठे भेटली होती? जेव्हा मी त्याला त्या रात्रीचा सर्व प्रकार सांगितला तेव्हा तो मोठ्याने हसू लागला आणि म्हणाला, अरे, अशा तर हजारो मुली अनमोल नगरच्या आसपास येतात. मग त्या मुलीत अशी काय खासियत होती की ती मुलगी तुला वेडा करून गेली? मी हळू आवाजात म्हणालो, निलेश, त्या मुलीची खासियत शब्दात सांगता येणार नाही. तिची बोलण्याची पद्धत, ओठावरची हलकी थरथर, झुकलेली नजर, दुधासारखी गोरी त्वचा, सगळंच जणू माझ्या हृदयावर कोरलं गेलंय. निलेश पुन्हा हसत म्हणाला, म्हणजे अखेर आदित्यचंही एका मुलीवर प्रेम जडलंच. बरं, मी प्रयत्न करतो की ती मुलगी पुन्हा मिळावी. कदाचित तू तिचं नाव किंवा पत्ता घेतला असतास. माझ्या मित्राच्या ह्या बोलण्यावर मी उदास होऊन म्हणालो, खरं आहे, मी त्या मुलीचं नाव आणि पत्ता विचारला नाही, पण तू माझा मित्र आहेस. जर तू माझ्यासाठी एवढंही करू शकला नाहीस तर तुझ्या असण्याचा काय उपयोग? वरून पुन्हा मोठ्याने हसत म्हणाला, काळजी करू नकोस आदित्य, बघू काय करता येतं. इतकं म्हणून तो घराबाहेर गेला.
मी खिडकी जवळ जाऊन काचेतून बाहेर पाहू लागलो. कदाचित मन पुन्हा तोच दृश्य पाहू इच्छित होतं जेव्हा ती मुलगी माझ्यासमोर आली होती. सुमारे 1 महिना उलटून गेला, पण ती मुलगी मला एका क्षणासाठीही विसरली नाही. वरून मी खूप प्रयत्न केले, सगळीकडे चौकशी केली, पण ती मुलगी तर जणू गायबच झाली होती. जणू जमिनीने गेली किंवा आकाशाने लपवली. ती कोण होती, कुठून आली होती, का आली होती आणि मला या अवस्थेत टाकून का गेली? हे प्रश्न माझ्या मनाला आणि मेंदूला सतत जखडून ठेवत होते. जेव्हा वरुणलाही तिचा काहीच पत्ता लागला नाही, तेव्हा मी अक्षरशः वेड्यासारखा गल्लीबोळात भटकू लागलो. माझी अशी अवस्था झाली होती की ना दिवसाला चैन ना रात्री झोप. कामधंद्यावरही याचा खोल परिणाम झाला. माझं पूर्ण एकाग्र पण निघून गेलं होतं. परिणाम असा झाला की व्यवसायात सतत मोठं नुकसान होऊ लागलं. माहित नाही ती कोण होती, कुठून आली होती आणि कुठे निघून गेली होती. एक दिवशी वरून मला समजवत म्हणाला, लग्न कर, कदाचित तुझं लक्ष दुसरीकडे वळेल आणि तू तिला विसरशील. पण मी तिला विसरू इच्छित नव्हतो. ती तर आता माझ्या हृदयाचा भाग बनली होती. तरीही मित्राच्या आग्रहामुळे आणि घरातील नोकरांच्या सल्ल्यामुळे माझ्यासाठी एक मुलगी पाहिली गेली आणि मी तिच्याशी लग्न केलं. वेळ पुढे जात गेला. 6 वर्ष उलटली. मी 2 मुलांचा पिता बनलो. पण ती मुलगी, ती कधीही माझ्या मनातून गेली नाही. ती प्रत्येक क्षणी माझ्या आत जिवंत राहिली. व्यवसायात सतत तोटा होत गेला आणि माझी अवस्था अधिकच बिकट झाली. जणू माझा आत्मा शरीरातून निघून कुठेतरी कैद झाला होता. शेवटी मी शांततेसाठी दारू पिणं सुरू केलं. पण सुकून कुठे मिळणार? मी एकदम बेसावध आणि बेकसद आयुष्य जगू लागलो. माझी बायको आणि मुले खूप त्रस्त असायची. वरून मला रोज समजवायचा, पण थकून जायचा. माझ्या डोक्यात मात्र काहीच बसत नव्हतं. माझी फक्त एकच मनापासूनची इच्छा राहिली होती, ती मुलगी पुन्हा एकदा माझ्यासमोर यावी. फक्त एकदा, एक भेट. पण कदाचित ते शक्य नव्हतं. माझी तब्येत आणखीनच बिघडत गेली आणि मी किडनीच्या आजाराने ग्रस्त झालो. आयुष्य आता ओझं बनलं होतं आणि त्या ओझ्याखाली मी हळूहळू चिरडला जात होतो. माझ्या दोन्ही किडन्या बंद पडल्या होत्या. शरीर कमकुवत आणि थकलेलं होतं. सारा व्यवसाय आता माझ्या बायकोच्या खांद्यावर होता आणि मी हॉस्पिटलच्या बेडवर पडून श्वास मोजत होतो. त्या दिवशीची वेदना काही वेगळीच होती. जणू शरीरातील प्रत्येक पेशी कुणीतरी घट्ट पकडून ठेवली होती. प्रत्येक श्वास एक शिक्षा वाटत होती. मला जाणवत होतं की या वेदनेचा शेवट म्हणजे माझा शेवटचा श्वास असेल. वेदनेच्या तीव्रतेने माझी पापणी जड होऊ लागली. नर्सनी डॉक्टरला बोलावलं आणि माझ्या अर्धवट उघड्या डोळ्यासमोर एक प्रतिमा उमटली. मी मोठ्या कष्टाने पापण्या वर केला आणि हृदयाची धडधड थांबवल्यासारखी झाली. ती तीच होती. तोच चेहरा, तीच डोळ्याची नजर, तीच मुलगी जी माझ्या हृदयावर खोल कोरली गेली होती, जी कधीही पुसली गेली नव्हती. पण आता ती पांढरा कोट घालून डॉक्टर बनून माझ्या समोर जवळ आली. तस तसं मला जाणवलं की कोणीतरी माझ्या वेदना बांधून ठेवल्यात. जणू पीडा थांबली होती. मी थरथरत्या आवाजात बोललो, तो तोच ना ती? ती हलकस हसली आणि नजर झुकवत म्हणाली, हो मीच आहे. माझ्या अंगात जणू पुन्हा जीवाला. मी फक्त तिच्याकडे पाहत राहिलो. ती म्हणाली, त्या दिवशी तुम्ही मला आयुष्य दिलं आणि आज मी तुम्हाला आयुष्य द्यायला आली. वेदनांची एक लहर माझ्या शरीरातून गेली आणि मी अर्धा बेशुद्ध झालो. तिने माझा हात धरला आणि धीर देत म्हणाली की मी ठीक आहे, मला काही होणार नाही. माझी नजर फक्त तिच्या चेहऱ्यावर खेळलेली होती, जी हळूहळू मिटत चालली होती. पण मला वाटत होतं की माझे डोळे तिच्याकडे पाहत पाहतच मिटावेत. मला जाणवत होतं की जीव शरीरातून निघून जातोय. तिने पटकन एक इंजेक्शन दिलं आणि मी गाढ झोपेत गेलो. 1 दिवसानंतर माझे डोळे उघडले तर शुद्ध परत आली होती आणि मी पुन्हा तोच चेहरा पाहिला. असं वाटत होतं की मी जणू एखादं स्वप्न पाहतोय. तिने मला औषध दिलं आणि म्हणाली, तुमचे माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत. मला माझा जीव देऊन सुद्धा हे ऋण फेडावं लागलं तरी मी फेडेन आणि मला हवं आहे की तुम्ही पूर्ण बरं व्हावं. या प्रक्रियेत तुम्ही माझा साथ द्याल. मी तिचा हात धरून म्हणालो, हो का नाही, फक्त तू मला बरा कर. मी आयुष्यभर तुझे हे उपकार विसरणार नाही. मला ही वेदना आता सहन होत नाही. ती म्हणाली, काळजी करू नका. देवाची कृपा असेल तर मी तुम्हाला बरं करण्यात नक्कीच यशस्वी होईल. त्या मुलीने माझा उपचार सुरू केला आणि मी तर तिला पाहताच बरा होऊ लागलो. माझी बायकोही खूप आनंदी होती की माझी तब्येत सुधारत चालली आहे. गेली 6 महिने मी रुग्णालयात दाखल होतो, पण शरीरात काही विशेष फरक पडला नव्हता. पण तिच्या येण्याने जणू सगळंच बदलून गेलं. मी दिवसेंदिवस बरा होत गेलो. जवळपास 3 महिन्यांच्या सलग उपचारानंतर मी पूर्णपणे बरा झालो. माझी किडनी पुन्हा नीट काम करू लागली. आता तर ती माझी चांगली मैत्रीण झाली होती. ती माझी खूप काळजी घेत होती आणि प्रत्येक क्षणी माझा उत्साह वाढत होती. आता मी पूर्णपणे बरा झालो होतो. म्हणून एके दिवशी मी डॉक्टरांना विचारलं, तुझं नाव काय आहे? त्या रात्रीनंतर तर मी तुझा वेडाच झालो होतो. तू तर अशी गायब झालीस की जणू जमिनीनं गिळून टाकलं किंवा आकाशात लपून ठेवलं. ती हलकस हसली आणि म्हणाली, मी 3 महिन्यांपासून तुमच्यावर उपचार करते आहे आणि तुम्हाला माझं नावच माहित नाही. तिचं हसू मनाला भिडणारं होतं. मी म्हणालो, तुला माहितीये, तुझ्यामुळे मला नवं आयुष्य मिळालं आहे. ती अलगत म्हणाली, हे माझ्यामुळे नाही तर देवाच्या कृपेने आहे आणि तुम्ही माझ्यासाठी आदरणीय आहात. तुमचे माझ्यावर उपकार होते ते मी फेडले आहे आणि कदाचित अजून बाकी आहे. मी विचारलं, मला सांग ना, त्या दिवशी तू इतकी रडत होतीस की तुझ्या आईच्या औषधासाठी सुद्धा पैसे नव्हते. मग तू डॉक्टर कशी झालीस? ती शांतपणे म्हणाली, हे सगळं तुमचे आमच्यावरचे उपकार होते. त्या दिवशी घरी जाऊन मी आईसाठी औषधं घेतली. तुम्ही दिलेला लिफाफा मी उघडलाच नव्हता. आई त्या औषधाने बरी झाली आणि लिफाफा घराच्या कपाटात ठेवून दिला. काही दिवसांनी पुन्हा पैशाची गरज भासली. तेव्हा मी तो लिफाफा उघडला. त्यात खूप पैसे होते. मी हसून म्हणालो,
आठवतंय का तुला? तो लिफाफा देताना मी म्हणालो होतो की तो तेव्हाच उघड जेव्हा तुला पुन्हा पैशाची गरज पडेल आणि स्वतःला कधीही विकायला जाऊ नकोस. ती हसून म्हणाली, हो साहेब, मला आठवते. मग मी हसत म्हणालो, वेडी, आता मला साहेब म्हणू नको, आता तर मी तुझा रुग्ण झालो आहे. हे ऐकून ती मोठ्यानं हसली. ती एक चंचल खोडकर वाटत होती, पण स्वभावाने गंभीर होती. मी विचारलं, मग पुढे काय झालं? ती म्हणाली, त्यानंतर मी तो लिफाफा कपाटात ठेवला. पुन्हा जेव्हा आईची तब्येत बिघडली तेव्हा आम्ही तिला रुग्णालयात नेलं आणि मला पैशांची गरज पडली. मी तो लिफाफा उघडला, त्यात अजूनही बरेच पैसे होते. त्यातले काही पैसे मी रुग्णालयात जमा केले आणि सततच्या उपचारानंतर आई पूर्णपणे बरी झाली. त्यानंतर आम्ही दुसऱ्या शहरात गेलो आणि मला शिष्यवृत्तीवर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. मी डॉक्टर होण्याचं शिक्षण सुरू केलं. 5 वर्षांनी मी डॉक्टर झाले आणि सरकारी नोकरी लागली. आम्ही तिथेच राहायला लागलो. माझी आई आता पूर्णपणे बरी आहे आणि आम्ही सर्वजण आनंदाने जीवन जगत आहोत. ती हे सगळं मोठ्या समाधानानं सांगत होती. मी तिला पाहत होतो. मनात होतं विचारावं की तिने लग्न केलंय का अजूनही एकटी आहे, पण धाडस होत नव्हतं. कधी ती 19 वर्षाची निरागस मजबूर मुलगी होती आणि आज एक सन्माननीय डॉक्टर बनली होती. त्या दिवसात आणि आज मध्ये मोठा फरक होता. म्हणून मी तो प्रश्न मनातच दडून हसत म्हणालो, तुझं नाव तू मला अजूनही सांगितलं नाहीस. ती पुन्हा हसली आणि खिशातून नावाची पट्टी काढून माझ्याकडे दिली आणि म्हणाली, माझं नाव डॉक्टर शैला आहे. आम्ही अजून बोलतच होतो तेवढ्यात माझी बायको आणि मुलं आली. ते सगळे मला पाहून खूप आनंदी झाले. माझी बायको रुग्णालयात फार कमी यायची, कारण माझा सगळा व्यवसाय आता तिच्याच हातात होता. मी तर माझ्या आजारपणात आणि या विचित्र प्रेमात सगळंच गमावून बसलो होतो. माझा मित्र वरूनही आला, कारण आज मला रुग्णालयातून सुट्टी मिळणार होती. इतक्यात ती डॉक्टर आपल्या खोलीतून बाहेर गेली. मी हळू आवाजात वरूनला म्हणालो, हीच ती मुलगी आहे जिच्याबद्दल मी तुला सांगितलं होतं. वरून हसत म्हणाला, काय नशीब बघ, जिच्याकडून आजार मिळाला तिनेच उपचारही करून दिले, जिच्यावर दिल आला तिनेच जगण्याची कारणं दिली. मी म्हणालो, आता शेरोशायरी सुरू करू नकोस आणि मला लवकर घेऊन चल घरी. इथे मला फार कंटाळा येतोय, मी थकलोय. वर्ष होत आलं आणि मी याच भिंतीमध्ये कैद आहे. आता तर या भिंती मला खायला उठतात. त्याने माझ्या खांद्यावर थाप दिली आणि म्हणाला, आता तर तू बरा होऊन जातोस, मग काळजी कसली. मला गाडीत बसवलं आणि मी घरी आलो. घर पूर्ण सजवलेलं होतं. माझं मोठ्या थाटामाटात स्वागत झालं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. मी खूप आनंदी होतो. शैला आणि माझ्या बायकोची चांगली मैत्री झाली होती. आता मीही स्वतः आनंदी राहू लागलो होतो. सुमारे महिनाभर आराम केल्यानंतर मी पहिल्यांदाच पुन्हा ऑफिसला जात होतो. मनात खूप आनंद होता. शेवटी पुन्हा माझ्या जुन्या आयुष्याकडे परत जात होतो. अचानक रस्त्यात एक गाडी आमच्या गाडीसमोर येऊन थांबली. तोच तो ठिकाण होता जिथे मला वर्षापूर्वी शैला भेटली होती. मी गाडीतून उतरण्याचा विचार केला, पण ड्रायव्हरने मला थांबवलं आणि म्हणाला, साहेब आपण बसा, मी पाहतो. इतक्यात एक मुलगी झपाट्याने दुसऱ्या गाडीतून उतरली आणि रागाने म्हणाली, गाडी कशी चालवता, दिसत नाही का? मग तिची नजर माझ्यावर पडली. ती थबकली आणि म्हणाली, अरे साहेब, ही तुमची गाडी होती? मी आश्चर्याने विचारलं, काय झालं? तर ती पटकन म्हणाली, मला हॉस्पिटलला जायचं आहे. एक रुग्ण आला आहे आणि खूप आपत्कालीन परिस्थिती आहे. तुमच्या गाडीसमोर माझी गाडी धडकली. तर मी घाबरले आणि रागवले. मी मावळ आवाजात म्हणालो, काही हरकत नाही, तुम्हाला हवं असेल तर आम्हीही तिकडेच चाललो आहोत, तुम्हाला हॉस्पिटलला सोडतो. तिने पटकन मान हलवली. हो ठीक आहे. माझी गाडी अचानक बंद पडली आहे. ती माझ्या शेजारच्या सीटवर येऊन बसली. तिच्या जवळकीमुळे मला एक वेगळा शांतपणा वाटत होता. तो रस्ता असा वाटत होता जणू कधी संपणारच नाही. मी खूप आनंदी होतो. आज मी तिला हॉस्पिटलमध्ये सोडलं आणि स्वतः ऑफिसला आलो. पण संपूर्ण दिवस तिच्याच विचारात बुडलो होतो. माझी आता एक बायको होती, माझी मुलं होती, पण ती माझी पहिली मोहब्बत होती. ती मोहब्बत जी कधी मनातून मावळलीच नव्हती. आज ती माझ्यासोबत बसली होती. जणू वर्षानुवर्षाची इच्छा पूर्ण झाली होती. मी बेचैन होऊन माझ्या मित्र वरूनला फोन केला. तू लगेच माझ्या ऑफिसला ये, मला तुझ्याशी खूप महत्वाची गोष्ट करायची आहे. तो म्हणाला, ठीक आहे, मी 30 मिनिटात येतो. तर 30 मिनिट मला 30 वर्षासारखी वाटत होती. शेवटी तो आला. तर मी कोणतीही प्रस्तावना न देता म्हणालो, वरून मी शैलाशी लग्न करायचं ठरवलं आहे. तो दचकून म्हणाला, तुझं डोकं ठीक आहे का? तुझी एक बायको आहे जी वर्षानुवर्ष तुझ्यासोबत आहे. तुझी 2 मुलं आहेत आणि तू असं कसं काय म्हणू शकतोस? मी कठोर स्वरात म्हणालो, मला काही विचारायचं नाही, काही समजून घ्यायचं नाही. मला फक्त एवढंच माहित आहे की मला या मुलीशी लग्न करायचं आहे. वरून म्हणाला, पहिल्यांदा तू वहिनींशी बोल, त्या परवानगी देतील तर काही हरकत नाही. आणि आधी शैला हिच्याशीही बोलून घे. तिच्या आयुष्यात कोणी दुसरा तर नाही ना? वरून पुढे म्हणाला, नाही असं वाटतं, पण तरीही तू एकदा स्वतः बोलून घे. मी म्हणालो, हो हे बरोबर आहे. आणि मी ठरवलं की लवकरच तिच्याशी उघडपणे बोलणार. त्या दिवशी मी लवकर ऑफिस संपवून घरी आलो. तर पाहिलं की शैला घरीच होती. तिच्या हातात काही फुलं आणि थोडं खाण्यापिण्याचं सामान होतं. ती माझ्या बायकोशी गप्पा मारत आनंदाने हॉलमध्ये बसली होती. तेवढ्यात मी आत आलो तर दोघींची नजर माझ्याकडे वळली. मी हसून म्हणालो, गुड इव्हिनिंग डॉक्टर साहेबा. ती लगेच म्हणाली, साहेब आता तुमची तब्येत कशी आहे? मी हलकं हसून म्हणालो, मॅडम माझं नाव साहेब नाही, माझं नाव आदित्य आहे आणि तुम्ही मला आदित्य म्हणू शकता. माझ्या बायकोने माझ्या हातातून बॅग घेतली आणि आम्ही ड्रॉइंग रूम मध्ये बसलो. नोकरांना चहा आणायला सांगितलं. ते लगेच चहा घेऊन आले. आम्ही सगळ्यांनी एकत्र संध्याकाळचा चहा घेतला. मी सतत शैलाकडेच पाहत राहिलो. हे माझ्या बायकोच्या नजरेतून सुटलं नाही. शैला निघून गेल्यानंतर मी आरामासाठी खोलीत आलो. थोड्याच वेळात बायको आली आणि रागाने म्हणाली, तुम्ही डॉक्टरकडे ज्या नजरेने पाहत होतात ते बघून कळत नाही तुमचं तिच्याशी काय नातं आहे. मला तर तुम्ही कधी त्या नजरेने पाहिलंच नाही. माझ्याशी फक्त औपचारिक नातं निभावता.
मी म्हंटल असं काही नाही आणि वळून झोपलो. बायको नाराज दिसत होती. सकाळी उठलो तर ती तोंड वाकडं करून नाश्त्याच्या टेबलवर बसली होती. मी विचारलं, आता काय झालं? ती थेट आवाजात म्हणाली, तुम्ही खरं खरं सांगा, तुमचं आणि शैलाचं नातं नक्की काय आहे? मी खोल श्वास घेत म्हणालो, पहा, आमच्यात काही नाही, फक्त आपुलकी आणि प्रेम आहे. बायको रागाने लाल झाली आणि म्हणाली, प्रेम जे कदाचित फक्त तिच्यासाठीच होतं, माझ्यासाठी कधी होतच नाही. ती रडायला लागली आणि मला हे सगळं कंटाळवाणं वाटायला लागलं. मी चिडून म्हणालो, तू मला घरात शांततेनेही राहू देत नाहीस. तू माझं आयुष्य नरक केलं आहेस. आमच्यात जोरदार भांडण झालं आणि मी रागाने ऑफिसला निघालो. संध्याकाळी परत आलो तर बायको घरी नव्हती. मी लांब श्वास घेतला. जणू छातीवरील ओझं हलकं झालं. बायकोच्या उपस्थितीत मला कधीच हवं तसं समाधान मिळत नव्हतं. कदाचित हे मनाचं नातं नसल्यामुळे होतं. शैला आणि माझी मैत्री आता खूपच गहिरी झाली होती. ती संध्याकाळी नेहमी यायची, माझ्या मुलांबरोबर खेळायची आणि घराचा माहोल हलका फुलका व्हायचा. बायकोला माहेरी जाऊन आता 15 दिवस झाले होते, पण ती अजून परतली नव्हती. माझा मित्र वरून म्हणाला, जाऊन तिला बोलावून आण. पण मी स्पष्ट म्हणालो, नाही, मी जाणार नाही. एक संध्याकाळी शैला आली होती. मी ऑफिसमधून परतलो तर ती मुलांबरोबर खेळत होती. मी तिच्याजवळ बसलो आणि थोडा वेळ शांत राहून म्हणालो, शैला, मी तुला काही विचारू का? तुझ्या आयुष्यात असा कोणी आहे का ज्याच्यावर तू प्रेम करतेस? ती एक क्षण थांबली, मग हसून म्हणाली, हा तर फार विचित्र प्रश्न आहे. बरं, आधी तुम्ही सांगा, तुमच्या आयुष्यात कोण आहे ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता? मग मी उत्तर देईन. मी हसून म्हणालो, नाही, पहिला प्रश्न माझा होता, तूच सांग. ती थोडीशी थांबली आणि हळू आवाजात म्हणाली, हो, एक व्यक्ती आहे ज्याच्यावर मी फार प्रेम करते, ज्याला मी गमावलं होतं पण आता पुन्हा मिळवलं आहे आणि आता मी त्याला कधीच गमावू इच्छित नाही. मी शांतपणे तिच्या डोळ्यात पाहत राहिलो. मला समजलं होतं तिचा इशारा माझ्याकडेच आहे. तरी मी खात्रीसाठी विचारलं तर ती म्हणाली, तोच माणूस ज्याने त्या दिवशी माझी इज्जत वाचवली होती आणि मला समजावलं होतं की मी विक्रीसाठी जन्मलेली नाही. त्या दिवसापासून तो माझ्या मनात बसला आहे. मी हळूच म्हणालो, तो क्षण मीही आजवर विसरलो नाही. ती रात्र जेव्हा तू अचानक माझ्या आयुष्यात आलीस, तशी अंधारात चमकणारी चांदणी. कदाचित तो लिफाफा कधी नीट उघडलाच नाहीस. मी म्हणालो, आज घरी जाऊन तो लिफाफा उघड, कदाचित तुला कळेल की त्यात काय होतं. ती हसून म्हणाली, हो, मी तो लिफाफा पूर्ण उघडला नव्हता. आजही त्यात मी अर्धी रक्कम आहे जी तुम्ही मला दिली होती. त्यानंतर मला कधी गरजच भासली नाही. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने पटकन कॉल घेतला आणि म्हणाली, मला जावं लागेल, हा आईचा फोन आहे. मी नम्रपणे म्हणालो, हो ठीक आहे, पण कृपया आजच तो लिफाफा उघडून पहा. तिने मान डोलावली आणि गाडीत बसून गेली. मी तिला गेटपर्यंत सोडायला गेलो आणि मग परत खोलीत येऊन आडवा पडलो. कदाचित थकव्यामुळे डोळा लागला होता. 2 तासांनी जाग आली तर मोबाईल सतत वाजत होता. स्क्रीनवर पाहिलं तर एकाच नंबरवरून 15 मिस्ड कॉल आले होते. तो नंबर मला अनोळखी होता. मी लगेच परत कॉल केला तर जड आवाजात कोणी म्हणाली, फलाने हॉस्पिटलमधून बोलतोय, तुम्ही डॉक्टर शैलांना ओळखता का? मी एकदम सावध होऊन म्हणालो, हो, काय झालं? तो म्हणाला, त्याचा गंभीर अपघात झाला आहे आणि त्या सध्या ऑपरेशन थिएटरमध्ये आहेत. तुम्ही त्यांच्या जवळचे नातेवाईक आहात का? लगेच हॉस्पिटलला येऊ शकता का? जणू कोणीतरी माझा जीवच काढून घेतला होता. मी काही न विचारता फोन ठेवला, जॅकेट घेतला आणि बाहेर पडलो. ड्रायव्हर, पटकन गाडी काढ. तो माझा चेहरा पाहून गोंधळला, पण मी ओरडलो, लवकर. संपूर्ण रस्त्यात माझं हृदय धडधडत होतं. प्रत्येक क्षणी फक्त एकच प्रार्थना, ती ठीक व्हावी. डोळ्यासमोर सतत तिचं हस्त, मुलांबरोबर खेळणं, पहिल्यांदा प्रेम व्यक्त करणं, मनात एक अनामिक भीती आणि असह्यता. जणू ती नसेल तर सगळेच संपेल. हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा थेट आत धावलो. रिसेप्शनवर विचारलं तर सांगण्यात आले की त्या अजूनही ऑपरेशन थिएटरमध्येच आहेत आणि त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. मी खुर्चीवर बसलो. हात प्रार्थनेसाठी जोडले गेले, पण डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी कधी दाराकडे तर कधी घड्याळाकडे पाहत बसलो. वेळ जणू थांबून गेली होती. त्यानंतर साधारण 2 तासांनी ऑपरेशन थिएटरचे दार उघडले. एक डॉक्टर बाहेर आला. मी धावत त्याच्या जवळ गेलो आणि घाबरलेल्या आवाजात विचारले, डॉक्टर शैला कशा आहेत? त्याने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, आम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे, पण त्यांची स्थिती अजूनही चिंताजनक आहे. पुढील 24 तास खूप महत्वाचे आहेत, त्यामुळे फक्त प्रार्थना करणे एवढंच आपल्या हातात आहे. मी दोन्ही हातांनी माझे डोके धरले. जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली होती. तेव्हाच वरूनने माझ्या खांद्यावर हात ठेवून मला धीर दिला. पण मी फक्त एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत होतो, नाही शैला, तुला काहीच होऊ शकत नाही. तूच तर म्हणाली होतीस की मला पुन्हा कधी गमावू इच्छित नाहीस, त्यामुळे आता मला असं एकटं सोडून जाऊ नकोस. त्याच वेळी एक नर्स आली आणि तिने सांगितलं की त्यांना आयसीयू मध्ये हलवण्यात आले आहे. मी परवानगी घेऊन आत गेलो. त्यात मशीनमध्ये अडकलेल्या बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. जो चेहरा नेहमी उत्साही आनंदी असायचा, त्यावर आज एक विचित्र शांतता होती. मी त्यांच्या बाजूच्या खुर्चीवर बसलो. हलकेच त्यांचा हात धरला. डोळ्यातून पाणी वाहत होते आणि ओठावर फक्त एकच प्रश्न होता, हे देवा, शैलाला बरं वाटू दे. ही माझी पहिली आणि शेवटची प्रार्थना आहे. थोड्याच वेळाने एक डॉक्टर तिथे आला आणि म्हणाला, डॉक्टर शैला आता धोक्याबाहेर आहेत. हे ऐकताच जणू माझ्या जीवात जीव आला. त्यानंतर मी अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये राहिलो. प्रत्येक क्षण शैलाची सेवा करत होतो. त्या हळूहळू बऱ्या होऊ लागल्या आणि शेवटी पूर्णपणे ठीक झाल्या. याच दरम्यान माझी बायकोही परत घरी आली होती. एक रात्री मी मन घट्ट करून तिला स्पष्टपणे म्हणालो, आता मी तुला आणखी फसवू इच्छित नाही. खरी गोष्ट अशी आहे की मला शैलासोबत लग्न करायचं आहे. तिच्याशिवाय माझे जगणे शक्य नाही. मी तिची वर्षानुवर्ष वाट पाहिली आहे. आपलं लग्न ना तुझ्या पसंतीचं होतं ना माझ्या. आपलं लग्न म्हणजे फक्त एक गरज होती. मी तुला मान दिला, साथ दिली, पण आता माझा निर्णय झाला आहे.
की शैला माझ्या जीवनसाथी बनावी आणि माझी तुझ्याकडून एवढीच अपेक्षा आहे की तू शांतपणे मला हे लग्न करण्याची परवानगी द्यावीस. मी धाडसाने माझी गोष्ट सांगितली, पण परिणाम मला हवा तसा झाला नाही. माझ्या बायकोने माझे बोलणे ऐकले आणि काहीही न बोलता खोलीतून बाहेर निघून गेली. आणि काही दिवसांनी तिने मला वकिलांमार्फत घटस्फोटाचे कागद पाठवले. पण माझ्या आजारपणाच्या काळात तिने माझ्या सैन्य संपूर्ण मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली होती आणि आता तर तिने मला घराबाहेर हाकलून दिलं. ते घर जे कधी काळी मी मोठ्या मेहनतीने उभारलं होतं, तेच घर आज माझ्यासाठी परके झाले होते. मी रस्त्यावर भटकू लागलो. कुठे जाऊ, कोणाकडे जाऊ? शैलाकडे जाण्याची हिंमतही नव्हती. एवढा मोठा व्यापार, पण आज त्याची अवस्था भिकाऱ्यासारखी झाली होती. शेवटी एक जुनं ब्लँकेट घेऊन रस्त्याच्या कडेला जाऊन बसलो. माझ्याकडे ना खाण्यासाठी काही होतं ना राहण्यासाठी जागा. घटस्फोटाच्या निर्णयासोबतच माझ्या बायकोने वकिलांच्या माध्यमातून माझ्याकडून माझी प्रत्येक वस्तू हिरावून घेतली. इतकंच काय की मी कायम खिशात ठेवत असलेला तो पेन सुद्धा. आता सर्व काही तिच्या मालकीचं झालं होतं. माझी मुलं देखील तिने माझ्यापासून हिरावून घेतली होती. तिच्यावर विश्वास ठेवण्याचा शेवट इतका भयानक होईल याचा मला अंदाजही नव्हता. अशातच शैलासोबतचं माझं लग्न पूर्णपणे तुटलं होतं. 1 वर्ष निघून गेलं. माझी दाढी वाढली होती. अशक्तपणा आणि उपासमारीने मला पुन्हा आजारी केलं. आता रस्ताच माझं घर आणि फुटपाथ माझं अंथरूण झालं होतं. कधी मजुरी मिळाली तर काम करायचो, नाहीतर दिवस भीक मागतच काढायचो आणि रात्री फुटपाथवर पडून झोपायचो. वर्षभराच्या या दरदर भटकीतून मला आतून पूर्णपणे तोडलं होतं. जो माणूस कधी करोडोचा मालक होता तो आज शांतपणे फुटपाथवर बसून असायचा. लोक जाताना कधी दया दाखवून पाहायचे तर कधी तुच्छतेने पाहायचे आणि मी मान खाली घालायचो. उपासमारीने माझे शरीर हाडाचा सांगडा बनला होता. अंगावर घाणेरडे कपडे आणि फाटलेला ब्लँकेट, जणू अशा अवस्थेत श्वास घेणं देखील आता ओझं वाटत होतं. एक दिवस संध्याकाळी पाऊस सुरू झाला. मी एका तुटलेल्या छपराखाली पाय पोटाजवळ घेऊन बसलो होतो. तेवढ्या तिथे एक कार येऊन थांबली. मी डोकं वर केलं तर ओळखीचा चेहरा दिसला, म्हणून मी त्या व्यक्तीला ओळखण्याचा प्रयत्न करू लागलो. तेवढ्यात ती जवळ आली आणि वाकून म्हणाली, आदित्य तू आहेस? ती शैला होती. मी थक्क झालो. डोळ्यात पाणी आलं. बोलत नव्हतं, पण ती माझ्यासोबत गुडघ्यावर बसली आणि म्हणाली, तू स्वतःचे हे काय हाल करून घेतलेस? मी तुटलेल्या आवाजात म्हणालो, काय करणार शैला, सगळ्यांनी सोडून दिलं, सगळं काढून घेतलं, आता फक्त मी तेवढा उरलो आहे. माझा आवाज थरथरत होता. शैलाच्या डोळ्यातही पाणी आलं. तिने लगेच ड्रायव्हरला आवाज दिला, यांना गाडीत बसवा. मग मला ड्रायव्हरच्या मदतीने आधार देऊन तिने गाडीत बसवलं. मी सतत रडत होतो आणि ती सतत म्हणत होती, आता तू एकटा नाहीस आदित्य, मी आहे ना. काही अंतर पुढे गेल्यानंतर गाडी एका भव्य बंगल्यासमोर थांबली. ती मला आत घेऊन गेली. नोकर पळत आले. स्वच्छ कपडे आणि खाणं आणलं. शैला माझ्यासमोर बसली होती. ती हलक्या आवाजात म्हणाली, आदित्य आता तू माझी जबाबदारी आहेस. जसं तू वर्षापूर्वी माझा हात धरला होता तशी आता माझी वेळ आहे तुला सांभाळायची. शैला मला आधार देत एका मोठ्या हॉलमध्ये घेऊन गेली, जिथे तिची आईही होती. त्या माझ्याजवळ आल्या आणि त्यांनी शैलाला विचारलं, मुली हे कोण आहेत? शैलाने उत्तर दिलं, आई हेच ते आहेत ज्यांनी वर्षापूर्वी तुझा जीव वाचवला होता, ज्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचले. मी यांना सोडणार नाही. मी हळू आवाजात म्हणालो, आई मीच तो दुर्दैवी माणूस आहे ज्याची चूक त्याच्याकडून सगळं हिरावून घेऊन गेली. शैलाच्या आईनं माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, बाळा दुर्दैव ते नसतं जे माणसाला तोडतं, तर खरं दुर्दैव ते असतं जे त्याला पुन्हा उभं राहू देत नाही. तू अजून जिवंत आहेस म्हणजे देवाने तुझ्यासाठी काहीतरी ठरवलं आहे. शैलाने नोकराला सांगितलं, यांच्यासाठी जेवण आणा. मी खुर्चीवर बसलो. शैलाची आई माझ्या शेजारीच बसली आणि म्हणाली, बाळा हे घर तुझंच आहे. जोवर माझा श्वास चालू आहे तोवर तू कधी एकटा नाहीस. मी शैलाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात तीच खरी भावना होती जी मी वर्षापूर्वी पाहिली होती. मन जड होतं, पण पहिल्यांदाच आशेचा एक किरण मनात जागा झाला. कदाचित माझं आयुष्य अजून संपलेलं नाही. शैला शांतता मोडत म्हणाली, आदित्य आता तुला आणखी दुःख सहन करण्याची गरज नाही. मी आईशी पण बोलले आहे आणि ठरवलंय की आजपासून 2 दिवसांनी आपलं लग्न आहे. मी चकित होऊन तिच्याकडे पाहू लागलो. माझी जीभ जणू बंद झाली होती. मी म्हणालो, शैला हे सगळं इतक्या लवकर कसं शक्य आहे? ती हसून म्हणाली, जेव्हा मनाचा निर्णय पक्का असेल तर उशीर कशाला? तू वर्ष माझ्यासोबत राहिलास, आता मी तुला आयुष्यभर आधार देणार आहे. मी मान खाली झुकवली आणि हृदयात एक अनोखी शांतता उतरू लागली. जणू वर्षानुवर्षाची भटकंती आता थांबली होती. मी म्हणालो, जर हा तुझा निर्णय असेल तर मी याला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची गोष्ट मानतो. शैला हलक्या आवाजात म्हणाली, मग ठरलं. 2 दिवसांनी तू माझा जीवनसाथी असशील. रात्री शैला ड्युटीवरून परत आली आणि म्हणाली, आदित्य पटकन तयार हो, आपल्याला बाजारात जायचं आहे. मी आश्चर्याने विचारलं, बाजारात का? ती हसून म्हणाली, तुला अजूनही समजलं नाही का? 2 दिवसांनी आपलं लग्न आहे आणि मला तुझ्यासाठी सगळं घ्यायचं आहे. ती मला बाजारात घेऊन गेली आणि माझ्यासाठी बरेच नवीन कपडे घेतले, ज्यात आमच्या लग्नासाठीचा खास पोशाख देखील होता. त्यावेळी मी प्रत्येक क्षणी जणू कुठल्या तरी स्वप्नात होतो, कारण माझा विश्वासच बसत नव्हता की इतक्या वर्षांनी मी हा दिवस पाहतोय. ते 2 दिवस माझ्यासाठी जणू 2 वर्षासारखे होते. प्रत्येक क्षण बेचैनी आणि आनंद यांचा संगम होता. वेळ पुढे सरकत गेली आणि लग्नाचा दिवस आला. शैला म्हणाली, आता सगळं देवाच्या हातात आहे, आपण मंदिरात जाऊया. आम्ही दोघं मंदिरात गेलो. तिथे पंडितजींसमोर सर्व विधी पार पडल्या आणि मी शैलाशी लग्न केलं. आता माझी वर्षाची तहान भागली होती. जणू माझं हरवलेलं सगळं मला पुन्हा मिळालं होतं. वर्षानुवर्षाची अपूर्ण इच्छा आता पूर्ण झाली.
शैला फक्त माझी बायको नव्हती तर माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होती. तिच्या हिमतीने आणि सोबतीने मला ताकद मिळाली जी मी वर्षामध्ये हरवली होती. मी शैलाला म्हणालो, मला पुन्हा माझ्या पायावर उभं राहायचं आहे. ती हसून म्हणाली, तुझ्यासाठी प्रत्येक रस्ता सोपा होईल जर तुझा इरादा मजबूत असेल तर. मी पुन्हा माझा व्यवसाय सुरू केला. सुरुवात छोटी होती पण माझी जिद्द फार मोठी होती. शैला प्रत्येक पावलावर माझ्यासोबत होती. प्रत्येक सल्ल्यात, प्रत्येक अडचणीत ती माझ्यासाठी भक्कम भिंत बनून उभी राहिली. हळूहळू माझा व्यापार वाढू लागला आणि लोक मला पुन्हा ओळखू लागले. पण यावेळी फरक इतकाच होता की आता माझ्याकडे जे काही होतं ते शैलाच्या प्रेम आणि विश्वासाच्या पायावर उभं होतं. मी ठरवलं होतं की आता कधीही अहंकार करणार नाही आणि कोणाचं मन दुखवणार नाही. मी पुन्हा माझं साम्राज्य उभं केलं होतं. तोच व्यवसाय जो एकेकाळी माझ्याकडून हिरावला गेला होता आज पुन्हा माझ्या हातात होता. आणि हे सगळं फक्त आणि फक्त शैलामुळे शक्य झालं होतं. प्रत्येक वळणावर तिने माझी साथ दिली. प्रत्येक निर्णय घेण्याआधी तिने माझं मनोबल वाढवलं आणि मला आठवण करून दिली की मी हार मानण्यासाठी बनलो नाही. शैलाने माझा हात फक्त लग्नाच्या दिवशी नाही धरला तर ती प्रत्येक कठीण क्षणी माझा आधार बनून राहिली. जर ती नसती तर मी कधीच पुन्हा उभा राहू शकलो नसतो. आता माझं नाव पुन्हा मोठ्या व्यावसायिकांमध्ये घेतलं जाऊ लागलं. पण यावेळी हे सगळं अहंकाराने नव्हे तर कृतज्ञतेच्या भावनेने भरलेलं होतं. मला पूर्ण खात्री होती की ही यशोगाथा ही फक्त शैलाचा विश्वास आणि साथ याचा परिणाम आहे. काळ पुढे सरकत गेला. माझा व्यवसाय पूर्वीपेक्षा खूपच विस्तारला आणि मी ज्या लोकांशी कधी अन्याय केला होता त्यांचे सगळे कर्ज फेडले. पण शैलाने माझी साथ कधीच सोडली नाही. ती रोज माझ्यासाठी धैर्याचं दुसरं नाव बनून राहिली. मी माझ्या मुलांशी पुन्हा संपर्क साधला आणि त्यांच्या संगोपनात भाग घेऊ लागलो. हळूहळू जुन्या जखमा भरू लागल्या. एके दिवशी मी शैलाला म्हणालो, जर तू नसतीस तर मी पुन्हा कधीच काही बनू शकलो नसतो. ती हसून म्हणाली, आदित्य, हे सगळं तुझ्या इच्छेचं फळ आहे. मी तर फक्त तुला तो रस्ता दाखवला जो तू कधी विसरला होतास. मी तिच्या पायांना स्पर्श करून म्हणालो, हा माझा शब्द आहे की आता माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण तुझ्या नावे करेन. मग थोड्याच दिवसात शैला गर्भवती झाली. ही बातमी आमच्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा आनंद होता. जणू आमची दुनिया आता पूर्ण झाली होती. मी प्रत्येक क्षण तिची काळजी घेऊ लागलो. व्यवसायासोबतच माझं पूर्ण लक्ष आता फक्त शैलाकडे होतं. तरीही रोज हसतमुख राहायची आणि म्हणायची, हे सगळं तुझ्या प्रार्थनेचं फळ आहे. अशातच एक दिवशी दुःखद बातमी आली. शैलाची आई या जगातून निघून गेली. हे ऐकून शैला कोसळली. मी तिला आधार दिला आणि म्हणालो, आई आजही आपल्या सोबत आहेत. त्या तुझ्या येणाऱ्या बाळात जिवंत राहतील. आम्ही दोघांनी मिळून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले आणि मनापासून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली. शैलाच्या डोळ्यात अश्रू होते पण ती म्हणाली, आता आईची शेवटची इच्छा हीच असेल की मी माझ्या बाळासाठी मजबूत बनावं. शैलाच्या आईच्या जाण्यानंतर आम्ही आणखी जवळ आलो. मी प्रत्येक क्षण शैलाचा आधार होण्याचा प्रयत्न करत होतो. ती म्हणायची, आईला हवं होतं की ती तिच्या नातवाने सुखी जीवन जगावे आणि आपण त्याला ते सगळं देऊ जे आईने स्वप्नात पाहिलं होतं. मी वचन दिलं की आमचं बाळ कधीच कुठल्या गोष्टीच्या कमतरतेत वाढणार नाही. काळ पुढे जात होता पण शैलांची तब्येत दिवसेंदिवस नाजूक होत चालली होती. तरीही ती नेहमी हसण्याचा प्रयत्न करत राहिली. ती नेहमी माझा हात धरून म्हणायची, आदित्य, जर माझ्यासोबत कधी काही झालं तर माझं बाळ तुझा आधारावर जगेल. मी ताबडतोब कठोरपणे म्हणायचो, अशा गोष्टी बोलू नकोस. तुला आणि आपल्या बाळाला काहीही होणार नाही. देव सगळं ठीक करेल. याच दरम्यान मला एक बातमी मिळाली. माझ्या पहिल्या बायकोने दुसरं लग्न केलं आहे. हे ऐकून क्षणभर मनाला वेदना झाल्या पण लगेच मनाला शांतीही मिळाली की कदाचित हेच योग्य होतं. काही दिवसांनी कोर्टाच्या आदेशाने दोन्ही मुलं परत माझ्याकडे आली. शैलाने त्यांना मिठी मारली आणि स्वतःच्या लेकरासारखं स्वीकारलं. तो क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा दिलासा होता. आता माझं घर एक संपूर्ण कुटुंबासारखं वाटू लागलं होतं. शैला माझ्या मुलांना आईसारखं प्रेम देत होती. ती म्हणायची, ही मुलं आता माझीही आहेत. यांना जे सुख कधी मिळालं नाही ते सगळं मी देईन. आम्ही दोघांनी मिळून नवं आयुष्य सुरू केलं आणि येणाऱ्या बाळासोबतच जुन्या जखमा देखील भरून लागल्या. वेळ सरत गेली आणि अखेर तो दिवस आला जेव्हा शैलाने आमच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. घर आनंदाने भरून गेला. मला जाणवलं की देवाने माझं तुटलेलं घर पुन्हा पूर्ण करून दिलं आहे. शैलाच्या प्रेमाचा आणि त्यागाचे फळ आम्हाला त्या निरागस हसण्यात मिळालं. काही वर्षांनी शैलाच्या पोटी दुसरं बाळही जन्माला आलं. आता आमचं घर नेहमी आनंदाने गजबजलेलं असायचं. माझ्या पहिल्या बायकोची मुलं सुद्धा शैलासोबत इतकी मिसळून गेली होती की जणू ती सर्व एकाच आई वडिलांच्या मायेने वाढत होती. त्यामुळे मी नेहमी शैलाला म्हणायचो, तू फक्त मला नाही तर माझं संपूर्ण आयुष्य वाचवलं आहेस. आणि ती हसून म्हणायची, आपण दोघांनी मिळून आपलं नशीब बदललं आहे. माझ्या पहिल्या बायकोने जी संपत्ती माझ्याकडून हिरावून घेतली होती ती सगळी नष्ट झाली होती. तिची संपूर्ण भांडवल संपली होती. पण मी हार मानली नाही आणि शैलासोबत मिळून अनेक व्यवसाय सुरू केले जे अल्पावधीतच यशाच्या शिखरावर पोहोचले. आता मी अब्जाधीश झालो होतो. आमच्याकडे अनेक घरं होती आणि आम्ही जगभरातील वेगवेगळ्या देशात फिरत असायचो. मी नेहमी विचार करायचो की हे सगळं फक्त शैलामुळे शक्य झालं, जिने प्रत्येक वळणावर माझा धीर वाढवला आणि साथ दिली. मला ठाऊक होतं की माझ्या पहिल्या लग्नात कधी खरं प्रेमच फुललं नव्हतं. माझ्या पहिल्या बायकोने कधी माझ्या मनात स्वतःसाठी जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला नव्हता. कदाचित म्हणूनच मी तिच्यापासून दुरावलो आणि मग नशिबाने मला शैलासारखी जीवनसाथी दिली जिने माझं अपूर्ण आयुष्य पूर्ण करून दिलं. वेळ पुढे सरकत गेली आणि आम्ही ठरवलं की व्यवसाय आणि मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी आम्ही लंडनला जाऊ. असा विचार करून आम्ही लंडनला आलो. इथे आल्यावर आयुष्याला एक नवी दिशा मिळाली.
आता मुलं मोठी झाली होती, उच्च शिक्षण घेत होती आणि स्वतःच्या आयुष्यात पुढे जात होती. सगळं पूर्णपणे बदलून गेलं होतं. तो दिवस जेव्हा मी फुटपाथवर एक ब्लँकेट घेऊन बसलो होतो आणि हा दिवस जेव्हा मी माझ्या कुटुंबासोबत आनंदी आणि शांत जीवन जगत होतो, हे दोन्ही आठवले की मन कृतज्ञतेने भरून यायचं. शैला अजूनही माझी सर्वात मोठी ताकद होती आणि मला ठाऊक होतं की हे सगळं तिच्या विश्वासाचं आणि प्रेमाचं फळ आहे. लंडनमध्ये स्थायिक झाल्यानंतर काही काळाने जीवन जणू शांत झालं होतं. पण एक दिवस अशी एक बातमी आली की सगळं काही हादरून गेलं. माझ्या वकिलांनी मला एक फाईल दिली आणि म्हणाले की तुमच्या व्यवसायाच्या काही जुन्या कागदपत्रांमध्ये मोठी गडबड आढळून आली आहे. मी आश्चर्याने फाईल उघडली तर समजलं की माझ्या पहिल्या बायकोने माझ्याशी घटस्फोट घेताना फक्त मालमत्ता नाही तर माझ्या व्यवसायाचे काही भागही बेकायदेशीर पद्धतीने स्वतःच्या नावावर करून घेतले होते आणि हे सगळं तिने एका मोठ्या टोळीच्या मदतीने केलं होतं. तपास पुढे गेला तेव्हा समजलं की त्या टोळीचा एक मुख्य सदस्य तोच माणूस होता ज्याच्याशी तिने दुसरं लग्न केलं होतं. हा उलगडा झाल्यावर माझा संताप गगनाला भिडला. पण सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा कळलं की तो माणूस अनेक वर्षापासून माझ्या व्यवसायाचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यासाठी त्याने माझा एक जुना कर्मचारीही विकत घेतला होता. मी शैलाला सगळं सांगितलं तेव्हा ती आश्चर्यचकित झाली, पण ती घाबरली नाही. उलट ती माझा हात धरून म्हणाली, आता घाबरण्याची गरज नाही, तुझं आयुष्य आता बदललं आहे. आपण त्यांना कोर्टात खेचू आणि त्यांना तुझ्याकडून हिसकावून घेतलेली प्रत्येक गोष्ट परत मिळू. मी शैलासोबत मिळून कायदेशीर लढा दिला आणि अनेक वर्षानंतर आम्ही माझ्याकडून हिसकावून घेतलेलं सगळं काही परत मिळवलं. या संपूर्ण काळात मला हे उमगलं की नाती फक्त रक्ताने किंवा कायद्याने होत नाहीत, तर सत्य आणि त्यागाने बनतात. माझ्या पहिल्या बायकोसाठी आता मनात काहीही द्वेष नव्हता, कारण कदाचित ती माझ्यासाठी बनलेलीच नव्हती. पण शैला ती व्यक्ती होती जिने मला मातीतून उचलून आकाशापर्यंत पोहोचवलं. माझी मुलं मोठी होऊन त्यांच्या आयुष्यात यशस्वी झाली. माझा व्यवसाय जगातील अनेक देशांमध्ये पसरला, पण यापेक्षा माझ्यासाठी सगळ्यात मौल्यवान होती शैला आणि माझं घर. एक दिवस मी शैलाला म्हणालो, जर तू नसतीस तर मी आज काहीच नसतो. ती हसून म्हणाली, तुझ्यामध्ये कधी हार न मानण्याची जिद्द होती. मी तर फक्त तुला आरसा दाखवला. तेव्हा आम्ही दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं आणि शांतपणे देवाचे आभार मानले की आयुष्याने आम्हाला पुन्हा एकदा जगण्याची संधी दिली. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.